माध्यमिक शिक्षक सोसायटी स्वभांडवली करण्यासाठी ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचा शुभारंभ. शिक्षणाधिकारी यांनी स्वतःची ठेव ठेवून केला अभियानाचा प्रारंभ. सभासदांनी ठेवी ठेवून संस्थेच्या भरभराटीस हातभार लावण्याचे आवाहन. ही शिक्षक सेवकांची संस्था असल्याने विश्वसनीय. शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी स्वभांडवली करण्याचा संकल्प घेऊन तसेच कर्जाचे व्याजदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचा शुभारंभ शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन तथा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे आणि व्हाईस चेअरमन तथा शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या संकल्पनेतून या अभियानाला प्रारंभ झाला. यावेळी शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांच्यासह चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांनी स्वतः ठेवी ठेवून अभियानाचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहकार आयुक्त कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सतीश ढमाल, माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, माजी व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, संचालक महेंद्र हिंगे, सुनील दानवे, सूरज घाटविसावे, वैशाली दारकुंडे, वर्षा खिलारी, विजय पठारे, अतुल कोताडे, बाजीराव अनभुले, शिवाजी लवांडे, छबू फुंदे, साहेबराव रकटे, किशोर धुमाळ, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, सुधीर कानवडे, राजेंद्र कोतकर, उमेश गुंजाळ, शिक्षक सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांच्यासह आमोद नलगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात चेअरमन बाबासाहेब बोडखे म्हणाले की वाढ अभियान आपल्याला सुरू करायचं आहे. मॅडमला विनंती केली की बाबा तुम्ही आपल्या संस्थेमध्ये यावं आणि या ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचं उद्घाटन करावं. तर अभिमानाने सांगतो मॅडम की या संपूर्ण अभियानाची सुरुवात तुमच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वाने होते याचा आम्हाला सर्वांना सर्व संचालक. त्यामुळं हे ऐच्छिक ठेव वाढ अभियान करण्याचं कारण आमच्या संचालक मंडळामध्ये आमची 21 जणांची संचालकांची बॉडी आहे आणि 2 स्वीकृत अशी 23 जणांची बॉडी आहे. मागच्या संचालक मंडळात मीटिंगमध्ये आमचं ठरलं की आपल्याला अशी पद्धतीने करायचं. तर तुम्हाला पार्श्वभूमी माहिती असावी म्हणून सांगतो मॅडम, 25 वर्षानंतर सत्तांतर झालं आणि आमचं स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर परिवर्तन मंडळ सत्तेत आले. आमचे 21 संचालक प्रचंड मताधिक्याने निवडून आले. ज्या वेळेस आमच्या संस्थेमध्ये निवडणूक झाली मार्च 2025ला, 23 मार्च 2025ला, तर 24ला ज्यावेळेस आमचं मंडळ सत्तेत आलं त्यावेळेस आमच्या बँकेवर 158 कोटी रुपयाचं शिशी होतं, म्हणजे कर्ज होतं. थोडक्यात 158 कोटी रुपयाचं शिशी होतं आणि त्या 158 कोटी रुपयाच्या शिशीला साधारणपणे 12.5% कॅश क्रेडिटचं व्याजदर होतं आणि तेव्हापासून त्याच्या आधीपासून संस्थेच्या कर्जाचा व्याजदर हा 7% होता मॅडम आणि शिशीचा 12.5%, म्हणजे 5.5% लॉसमध्ये आमचं कर्ज वितरण व्यवस्था चालू होती. म्हणजे आज मितीस आमच्या संस्थेमध्ये ऑडिट वर्ग अ आहे संस्थेचा. सभासद संख्या एकूण 10,620 आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक माध्यमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज. एकूण कर्ज वाटप आमचं 962 कोटी 16 लाख रुपये आहे मॅडम. खेळते भाग भांडवल 1245 कोटी 95 लाख रुपये आहे. ठेवी एकूण आमच्याकडे 736 कोटी 39 लाख रुपयाचे आहेत. वसूल भाग भांडवल 125 कोटी आणि 15 लाख रुपयाचं आहे. आमची गुंतवणूक 106 कोटी आणि 63 लाख रुपये आहे. सभासद कर्जावरील व्याजदर आज मितीस आमचा 8% आहे. बँक कॅश क्रेडिट व्याजदर आज मितीस बँक कॅश क्रेडिट जे सुरुवातीला 158 कोटी रुपयाचं आमचं उचल होती ती आज मॅडम 73 कोटी रुपयावर आणली. आम्ही फक्त प्रामाणिकपणे काम केलं. सर्व कर्मचारी आणि सर्व संचालक मंडळाने मागच्या 1.5 वर्षापासून संस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, काटकसरीने आणि नियमाप्रमाणे काम केलं. त्यामुळे 158 कोटी रुपयाचं शिशी हे आज मितीस 73 कोटी 98 लाख रुपयावर आणलं. माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की जवळजवळ कर्मचारी 71 किती आपले जवळपास 71 कर्मचारी आहेत. प्रत्येक तालुक्याला शाखा आहे आणि हे करत असताना 21 संचालक मंडळ, 2 तज्ञ संचालक आहेत. सगळं संचालक मंडळ ते बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्तेवर आल्यापासून
संस्था ऊर्जित अवस्थेकडे नेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि हे करत असताना शिक्षक चळवळीत काम करणारी सगळी मंडळी आमची आहे. शिक्षक संघटनेत काम करणं करायला आमचं आहे. 25 वर्षानंतर सत्तेवर आल्यामुळे सगळ्या गोष्टी काटेकोरपणे आम्ही संस्थेत पाळतो. सहकारी संस्थांचं वेगळं असतं. मेन आमचा जो कर्मचारी असतो, ज्या संस्थेत कर्मचारी व्यवस्थित काम करतील, ती संस्था चांगलं काम करत असतील, म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची आज विचारसभा घेतली. ते देखील अतिशय चांगलं काम कर्मचारी करतात. त्याच्यानंतर भविष्य काळात संस्था मोठी करत असताना आमचा मानस आहे की नगरसारख्या ठिकाणी मुलींचं वंचित व्हावं आणि आम्ही ते करून दाखवणार आहोत. येत्या काही दिवसामध्ये नगरपालिकेचं जे 10 गुंठे भूखंड असेल किंवा ॲम्युनिटी असेल असा प्रकार पाहून आमचं मानस आहे की मुलींसाठी हॉस्टेल चालू करायचं आहे. त्याच्यानंतर याच मधल्याच्या वरच्या मधलं आम्ही मागच्या वर्षी काम सुरू केलं आणि त्यामध्ये MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिक आम्ही सुरू केलं. ते अंतिम टप्प्यात काम आमचं आलं आहे. शेवटच्या टप्प्यात काम या ठिकाणी आलं आहे आणि लवकरच तुम्हाला देखील गडावर बोलून वरच्या 3ऱ्या मजल्यावर UPSC आणि MPSC विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सर्वच पाल्यांसाठी आम्ही करणार आहोत की जेणेकरून आमचे माध्यमिक शिक्षकांचे असतील, सिनियर कॉलेज शिक्षकांचे जे पाल्य असतील ते चांगल्या हुद्द्यावर जातील असा आमचा मानस आहे. आपण आलात निश्चित. सहकार आयुक्त कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सतीश धमाल म्हणाले की ते आपण बघूयात. आता जसं संचालन मंडळाने चांगला जो उपक्रम राबवला आहे ठेवीचा, मला पहिल्यांदा असं सांगा वाटतं की आपल्या ज्यावेळेस म्हणजे मी ऐकलं CC एवढी होती, म्हणजे ते कोणी केलं हे मग पाहणार नाही. तुम्ही सगळे सभासद आहात, तुम्हीच मालक आहात. तर असं व्हायलाच नव्हतं पाहिजे की CC तुमच्या बँकेमध्ये घेतली गेली नव्हती पाहिजे, असं ह्या मताचं मी आहे. म्हणजे सेवकपत संस्थेमध्ये सेवकपत संस्था बऱ्याच मोठ्या पण आहेत आणि बँका पण आहेत. तर तुमची बँक किंवा पतसंस्था असेल ती स्वभावाला चालली पाहिजे, तरच तुम्हाला कुठेतरी व्यवस्थित ती चालवता येईल. मान्य आहे मला तुमच्या गरजा जास्त आहेत, तुम्हाला कर्ज द्यायला जास्त निधी पाहिजे. तो निधी उभारण्याचं काम तुम्ही सुरुवातीपासूनच करायला वास्तविक आता इकडे जायला नको. कारण आपली बँक सेवकपत संस्था म्हणजे सिक्युअर कुठं जर ठेवायचं असेल ते सेवकपत संस्थेमध्ये मी मानतो किंवा लोकांना तुम्ही पटवून दिलं पाहिजे की का सिक्युअर आहे, इतर बँकांसारखं आपलं का नाही. कारण आपण पगार द्यावा, दर महिन्याला आपला पगार होतो, त्यातून कपात होते. हे कर्ज म्हणजे एकदम म्हणजे जे ठेवली ते एकदम सिक्युअर आहे. हे तुम्ही जनजागृती सेवकांनी केली. शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड म्हणाल्या की माध्यमिक शिक्षकेतर बँकेच्या या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माजी संचालक, सर्व सभासद तसेच सर्व कर्मचारी यांना धन्यवाद. आजच्या या ठेवण्याच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मी सर्वांना आवाहन करते की आपण आपल्याच बँकेमध्ये ठेवून या बँकेचं उज्ज्वल भविष्य ठेवावं. त्यामुळे SCC तसेच व्याजदर आणि इतर सर्व तुम्हाला मिळणारा डिव्हिडंड यावर खूप चांगला परिणाम होईल आणि भविष्यात आपली बँक उज्ज्वल होईल. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केले, तर आभार महेंद्र हिंगे यांनी मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. अधिकारी माननीय श्री संध्याताई गायकवाड मॅडम, त्याचबरोबर त्यांचे पतिश्री सन्माननीय रमासाहेब आणि आपल्या संस्थेचे चेअरमन बाबासाहेब बोडके सर, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब जगताप सर व आपले माजी चेअरमन सन्माननीय आप्पासाहेब शिंदे सर, सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर सर्व कर्मचारी आज या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आणि त्याचबरोबर या ठेवी अभियानासाठी उपस्थित राहिलेत. सर्वांचे मी या ठिकाणी आपल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीतर्फे संचालक मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. आणि आपण या जागेवरच थांबा, फक्त आपण थोडासा चांगला निर्णय घेतला. वित्तीय संस्था तिचं थांबा मजबूत असावा या कारणानं आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण